केंद्र सरकार, राज्य सरकार, पीएम किसान योजना, लाडकी बहीण योजना अशा प्रकारच्या अनेक महत्त्वपूर्ण अपडेट मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। 90,000 शेतकऱ्यांना मिळणार 41,59,00,000 रुपयांचा पीक विमा। 2024च्या खरीप हंगामामधील नुकसानीपोटी भरपाई मंजूर। केस तालुक्यामध्ये 60% शेतकरी वंचित। केस तालुक्यातील 90,028 शेतकऱ्यांना विमा मंजूर झालेला असून विमा रकमेचे वितरण सुरू झालेले आहे। आठवडाभरामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल। कापूस आयात शुल्काबाबत शेतकरी हिताचा निर्णय घेणार। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांचे आश्वासन। राज्यामध्ये कांद्याची आवक वाढली, दरामध्ये मोठी घसरण। 400 रुपये दर कमी, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी। मत्स्य व्यवसायाकरता कृषी समक्षक दर्जा, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। शेतकऱ्यांना मिळणारे लाभ मच्छीमारांना सुद्धा मिळणार। शेतकरी सन्मान 6,000 रुपये देण्यात येणार। शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्य वेळी देऊ, फडणवीस म्हणाले। पत्रकारांशी बोलताना त्यांनी काय म्हटले बघा, राज्यामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आमचे आश्वासन अजून सुद्धा कायम आहे आणि योग्य वेळी ती दिली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आणि अजून पत्रकारांशी बोलताना त्यांनी काय सांगितले बघा, चांगला पाऊस असेल त्या वर्षामध्ये अशी कर्जमाफी दिली तर बँकांनाच त्याचा मोठा फायदा होतो, तो शेतकऱ्यांना होत नाही। दर 5 वर्षामध्ये 1 वर्ष दुष्काळी असते असा आजवरचा अनुभव आहे। अशावेळी आपण आज दुष्काळ वर्ष नसताना सुद्धा कर्जमाफी दिल्याचा फायदा हा शेतकऱ्यांना पुरेसा होणार नाही। तरीही आपण ती दिली तर प्रत्यक्ष दुष्काळी स्थिती राहील, तेव्हा कर्जमाफी देण्याची राज्याची आर्थिक स्थिती राहणार नाही असे मत फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला देताना म्हटले आहे। राज्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा आता कर्जमाफीवरती बोलणे गरजेचे आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्हाला वाटत असेल की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे तर या व्हिडिओ खाली सर्वांनी एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे आणि 7/12 कोरा केलाच गेला पाहिजे। अकोला जिल्ह्याला पीक कर्जाचे 1,500 कोटी रुपयांचे उद्दिष्ट। खरीप हंगामाच्या उद्दिष्टामध्ये वाढ। 1 एप्रिलपासून कर्जवाटपास सुरुवात। भारताकडून शेतीमाल आयातीला पायघड्या। कापूस आयात दुप्पट, कडधान्य आयातीमध्ये 46% वाढ। शेती क्षेत्राचा जीडीपीमध्ये वाटा 22% जाणे शक्य। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास। जैव इंधनावरती भर हवा। हिंगोली बाजार समितीमध्ये हरभरा 5,450 ते 5,590 रुपये प्रति क्विंटलचा मिळतोय दर। पहलगाम हल्ला, भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर। 1960 सालापासूनचा सिंध जलवाटप करार केला स्थगित। अटारी वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय करण्यात आला। तसेच पाकिस्तानच्या उच्चायुक्त अधिकाऱ्यांना आठवड्याच्या आतमध्ये भारत सोडण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। आपण बघितले तर भारताचा पाकवरती आता सध्या कायदेशीर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये प्रवासाची परवानगी आता दिली जाणार नाही। काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत तुम्ही भारतीय नागरिक म्हणून तुमचे मत काय, या व्हिडिओ खाली एक कमेंट करून नक्की सांगा। मुदत फक्त आता 7 दिवसांवरती। 3.20 लाख रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी बाकी। अकोला जिल्ह्यातील रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण होणार तरी कधी? हमी भावाने खरेदीसाठी ज्वारी, बाजरी व मक्याची ऑनलाईन नोंदणी सुरू। हादरलेल्या काश्मीरमध्ये आज सुद्धा महाराष्ट्र, गुजरातचे 20,000 पर्यटक। काहींना परतीचे वेध तर काही जणांचा टूर पूर्ण करण्याचा निर्धार पक्का। 2 दिवसांमध्ये प्रवासाबाबत स्थिती स्पष्ट होणार। पातूर तालुक्यामधील मृतकांच्या नावावरती धान्याची उचल। आधार सीडिंग करून शासनाची फसवणूक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल। वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणीसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण। शिक्षकांच्या नाव नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ। 25 एप्रिलपर्यंत मुदत। सेन्सेक्सने गाठला 4 महिन्यांचा उच्चांक। आयटी ऑटो शेअरच्या तेजीमुळे बळ। सलग 7व्या दिवशी बाजारामध्ये वाढ। 73व्या व्यापार सत्रानंतर 80,000चा टप्पा पार। 10 वर्षांच्या मुलांना सुद्धा बँक खाते चालवण्याचा अधिकार। 1 जुलैपासून नियम लागू करण्याच्या आरबीआयकडून देशभरामधील बँकांना देण्यात आल्या सूचना। बंडराज परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी केले 2 एकर पीक फस्त। भुईमूग पीक उद्ध्वस्त करण्यात आलेलं असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे। मुसळी, पानपिंपरी, सुगंधी वनस्पती उत्पादनास प्रोत्साहन। तेल्हारा बाजार समितीचा नवीन उपक्रम। बियाणे आणि खरेदीदारांची व्यवस्था। प्रमुख मध्यम व लघु प्रकल्पांनी गाठला तड। 29.52% जलसाठा। खडकपूर्णामध्ये सर्वात कमी। धरण सुकले, झरे आटले तरी सुद्धा टँकरचे नाव नाही। ज्ञानगंगा, मस, ढोपरगाव प्रकल्पामधील पाणी पातळी झपाट्याने घट। गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता उद्भवणार। विहिरींनी गाठला तड, उपाययोजना करण्याची गरज। 7 लाख हेक्टरवरती खरीप पेरणी प्रस्तावित। खते बियाणे महागणार, कृषी विभागाचे नियोजन। जिल्ह्यामध्ये 1.24 लाख क्विंटल बियाणे लागणार असल्याचा अंदाज। पीक विम्याच्या लाभाकरता संभाजी ब्रिगेडचा ठिय्या। शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा केला गेला आरोप।
अडोडमध्ये 24% जलसाठा, टंचाईचे संकेत, पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे प्रशासनाचे आव्हान. अंगणातील चंदन सांभाळा, चोरट्यांची त्यावरती नजरा. वाशिममध्ये चंदनाचे झाड चोरीला, आठवड्यामध्ये दुसरी घटना. घराच्या दारांना कडी लावून चोरी. नाशिक जिल्ह्यामध्ये 201 वाड्यांना 66 टँकरने पाणी पुरवठा, 35 विहिरींचे अधिग्रहण, 139 फेऱ्यांमधून भागवली जाते तहान. मालेगावमध्ये सेतू बंद, पोर्टल सुरू होऊन सुद्धा दाखले मिळेना, नागरिक त्रस्त. महा ई सेवा केंद्रांकडून दुप्पट आकारणीची तक्रार. जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांचे मानधन रखडले, लाडक्या बहीण योजनेच्या अर्जाचे अनुदानही नाही. पंढरपूर शहरामध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन, तिसंगी सोनके तलावातील पाण्यासाठी 9 गावांमध्ये शेतकरी एकवटले. स्मार्ट प्रीपेड मीटरला सोलापूरकरांचा विरोध, माकपचे आंदोलन, दरबाड मागे घेण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर येथील घटना, महिला 8 दिवस डिजिटल अरेस्ट, धक्कादायक. 8 दिवस 24 तास सलग व्हिडिओ कॉल सुरू, तस्करीमध्ये सहभागाची धमकी, 62 लाख रुपये उकडले. उत्तर प्रदेशातील 200 टन गव्हाची ऑर्डर रद्द, मालवाहतूक भाडेवाढ, गव्हामध्ये 100 रुपयांची वाढ. कसे होईल कर्ज मंजूर, बँक अधिकारी पोर्टल सुद्धा लॉग इन करत नाहीत. बँकेऐवजी जिल्हा उद्योग केंद्रांवरती फोडले जाते खापर. अनेक तरुणांना व्यवसाय करण्याची इच्छा असताना सुद्धा अडचणी निर्माण. टीओडी मीटरमुळे मिळणार रिअल टाइम माहिती, गैरसमजामधून वीज ग्राहकातून होतोय विरोध. सोलर पंप 1.5 महिन्यांपासून बंद, तक्रार करून सुद्धा नवीन पंप मिळेना, ऑनलाईन तक्रार नोंदवून सुद्धा उडवाउडवीची उत्तरे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 3.5 लाख हेक्टरवर खरीप पेरणी प्रस्तावित, 2,70,000 हेक्टरवर सोयाबीन पेराचे होणार नियोजन. तहसीलदारांच्या उदासीनतेमुळे पोलीस पाटलांची भरती रखडली, अनेक गावातील पोलीस पाटलांवरती अतिरिक्त ताण, बिंदू नामोली पाठवण्यासाठी दप्तर दिरंगाई. निम्न दुधनातील पाण्यासाठी बाष्पीभवनामुळे होते घट, मे महिन्याच्या शेवटी पाणी टंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता. जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान, पाणी परिषद, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. आधुनिक पद्धतीने फळबाग लागवड, शेतकऱ्यांना मिळते भरघोस उत्पन्न. नांदेड जिल्ह्यामध्ये फळबाग लागवडीकडे वाढला कल, स्ट्रॉबेरीसह ड्रॅगन फ्रूटची केली लागवड. बांधावरच्या केशर आंब्याने शेतकऱ्याला केले लखपती, स्थानिक बाजारामध्ये चांगला भाव मिळू लागल्याने परदेशामध्ये निर्यात करण्यास शेतकऱ्यांची बगल. बाजारभावामध्ये घसरण, खते बियाण्यांमध्ये मोठी वाढ, बाजारभावाने साथ दिली नाही, शेतकरी वर्ग हैराण. अनुदानामधून आंबा पिकवला, बळीराजा मालामाल झाला. परभणी तालुक्यामध्ये सर्वाधिक 120 हेक्टरवर फळबाग लागवड, शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा. योजनेमधील घरकुले आता सौर ऊर्जेने उचालणार, अनुदानामधून लाभार्थ्यांना उभारावे लागतील संच. उन्हाळी धान कापणी व मळणीला प्रारंभ, सध्या मालाला योग्य भाव नाही, नाभिड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. शेतकरी सन्मानच्या लाडक्या बहिणींना आता महिन्याचे 500 रुपये मिळणार, पडताळणी अंतिम टप्प्यामध्ये. शासकीय योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांना वगळले जाणार. आता ज्या महिलांना पीएम किसान सन्मान व नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला 12,000 रुपये मिळतात, त्यांना आता लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला 1,500 रुपयांऐवजी 500 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याबाबत जिल्ह्यामधील महिलांची पडताळणी सुरू असून ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. त्रुटींमुळे अडकले 3 कोटी रुपयांचे चुकारे, संस्थाच्या चुकीमुळे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे, आधार न जोडल्यामुळे समस्या निर्माण. गोंदिया जिल्ह्यात 16,000 मृतक खातेदार, जिवंत 7/12 मोहीम, शासनाकडून पडताळणीला सुरुवात, 379 वारस फेरफार मंजूर. बांधावरील वादामध्ये जीव का गमवतात, सलोख्याने वाद मिटवल्यास शुल्क माफ, सलोख्यामध्ये मिटणार वाद, योजनेला दिली शासनाने पुन्हा मुदतवाढ, शेतकऱ्यांना होणार मोठी मदत. रेशन कार्ड तपासणीला सुरुवात, कारवाई होणार, संशयास्पद वाटल्यास पोलिसांकडून होणार तपासणी, अधिक उत्पन्न असेल तर कार्ड रद्द. 145 शेतकऱ्यांना झाली सिंचनाची सोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, 87 विहिरींचे काम पूर्ण, 58 कामे सुरूच. जलजीवन मिशन योजना ठरली कुचकामी, पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चर कधी होणार, कंत्राटदार बदलण्याची आली वेळ, सरकार लक्ष देणार का, नागरिकांचा संतप्त सवाल. उद्ध्वस्त झालेत 12 जणांचे संसार आणि नुकसान भरपाई 11 जणांच्या खात्यामध्ये वर्ग, कामगार व संबंधिताच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई केली वरती. शाळांना तांदळाची प्रतीक्षा, 2 महिन्यांपासून पुरवठाच नाही, शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांचा आहार द्यायचा कुठून. 3 महिन्यांपासून मानधन थकले, आशांसह गटप्रवर्तकांचा आक्रोश, जिल्हा परिषदेवरती दिली धडक, तापत्या उन्हामध्ये छत्री मोर्चामधून वेधले लक्ष. वर्धा जिल्ह्यामध्ये 4,871 ग्राहकांच्या घरामध्ये मिळाला सूर्यप्रकाश, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस प्रतिसाद.
वीज बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचाही आता शॉक. एप्रिलमध्ये बसला दुहेरी झटका. वाढीव आर्थिक भारामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त. कमी दाबाचा वीज पुरवठा, वीज उपकरणे निकामी. मारेगाव तालुक्यातील ग्राहकांना बसला मोठा फटका. तर जिल्ह्यामधील 250 पेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त. सागर पाटील यांच्याकडून माहिती. चिपळूण येथे अध्यापक संघाचा वार्षिक मेळावा. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी लाभार्थ्यांची तहसीलमध्ये गर्दी. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी. डीबीटीद्वारे अनुदान मिळवण्यासाठी पडताळणी सुरू. शेतीसाठी पाण्याच्या आवर्तनामुळे विरचकचा पाणी साठा झाला कमी. नंदुरबारमधील पाणी पुरवठ्यावरती मात्र परिणाम नाही. आंबेबारा प्रकल्पही होऊ लागला कोरडा. किती बहिणींना भेटतील 500 आणि कोणाला 1500 रुपयांची प्रतीक्षा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अद्याप आदेशांची प्रतीक्षा. शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या रकमेमध्ये होईल कपात. पुरंदर तालुक्याला जाणवू लागल्या पाणी टंचाईच्या झळा. नाझरे जलाशयामध्ये 8% उपयुक्त जलसाठा शिल्लक. पाझर तलाव नाले कोरडे पडल्याने पंचायत समितीकडे पाण्याच्या टँकरची मागणी वाढू लागली. गावामधून वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा. व्यवहारासाठी रोख नको, मला QR कोड पाहिजे. गावागावामध्ये ऑनलाईन व्यवहारावरती नोकरदारांचा भर. निर्यात बंदी हटवून कांद्याचे भाव वाढेना. उत्पादन खर्च निघेना. शेतकरी मेटाकुटीला. चाकण येथील महात्मा फुले उपबाजारामध्ये कांद्याची आवक साधारण. कांदा केवळ 1000 ते 1300 रुपये क्विंटलने विकला जातोय. शेतकऱ्यांमध्ये दरवाढीची असलेली आशा फोल ठरली. दुधामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी राहणार वॉच. जिल्हास्तरीय समिती स्थापन. दुधामध्ये भेसळ करणाऱ्याची माहिती देण्याचे आव्हान. आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी सोडले कार्यालय. पीक विम्यासाठी प्रहार जनशक्तीचा तालुका कृषी कार्यालयावरती बैलजोडी मोर्चा. देशामध्ये नोकऱ्या देण्याकरता महाराष्ट्र अव्वल. रोजगाराच्या अधिक संधी. राज्याने दिला 84% बेरोजगारांना रोजगार. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा. शेतकरी संघटनेची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले निवेदन. पीक कर्ज वाटपामध्ये चांदवड तालुक्यामध्ये आखडता हात. आज चांदवडला ठरणार जिल्हा बँक विरोधामध्ये आंदोलनाची दिशा. झाडे उन्मडली. ड्रेनेज तुंबले. सांडपाणी रस्त्यावरती. मंगळवारच्या पावसाने शहरामध्ये दैना. महावितरणाचे लाख रुपयांचे नुकसान. अनेक भाग पहाटेपर्यंत अंधारामध्ये. कसबा बावडा परिसरामध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात झाले नुकसान. येरडाकाठी आंबा उत्पादनामध्ये मोठी घट. वातावरणामधील सततच्या बदलाने मोहर गळाला. सातारा जिल्ह्याचा रोजगार हमीचा आराखडा 693 कोटींचा. 50,978 कामे प्रस्तावित. मजुरांच्या हाताला काम. कर्जमाफीसाठी नगर 2 रस्त्यांवरती रास्ता रोको आंदोलन. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली. लाल मिरचीचे दर घसरले. मागणी कमी व पुरवठा अधिक झाल्यामुळे मोठी घसरण. कन्नड तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे चटके. धरणामधील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. तीव्रता वाढल्यानंतर टँकरची संख्या वाढवणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.